अरे बापरे! ही गाडी एकदम चढावर येते आणि परत का जाते? तर सांगतो तुम्हाला ब्लॉग आपला शेवटपर्यंत पहा. तर मित्र झालं असं होतं, की आपल्याला सकाळी-सकाळी आज तयारी वगैरे केली होती आणि आपल्याला जायचं होतं आज पातूरमध्ये काम होतं थोडंसं आणि आपल्या गावामध्ये श्री गजानन महाराज पालखी यांचे पण आगमन झालेले होते. सकाळी-सकाळी दर्शन पण झाले होते गजानन महाराज पालखीचे आणि हे लोकं बघा खूप दुरून आले होते पायी आणि जात होते शेगावकडे. तर आमच्या गावामध्ये पण यांचा एक स्टे होता आणि हे बघा पालखी घ्या दर्शन बोला गजानन महाराज की जय आणि नंतर भेटले आमच्या गावातले विश्वनाथ भाऊ आणि नंतर आलो आपल्या गावातल्या बस स्टँडवर आणि इथं आलेला होता ॲटो आणि डायरेक्ट आपल्याला आल्यावर ॲटो भेटला आणि बसलो मग ॲटोमध्ये आणि ॲटोमध्ये बसल्यावर बघा या काकाचं वय बघा किती आहे आणि या वयामध्ये पण हे ॲटो चालवतात आणि ॲटोत बसून थोडं काय समोर आलं तर हे गाडी बघा या गाडीवाल्यानं खाली गाडी टाकली होती आणि भरलेली होती तेव्हा त्यामध्ये पॅसेंजर होते आणि नंतर गाडी काही वर येतच नव्हती. मग 2-3 वेळा गाडीनं प्रयत्न केला, गाडी वर येत होती आणि परत जात होती. नंतर 2-3 ट्रायलमध्ये शेवटी गाडी फायनली 4थ्या ट्रायलमध्ये आली होती बाहेर रोडवर एकदम आणि नंतर आम्ही पण निघलो होतो ॲटोत बसून समोर आणि आज पालख्या देत होतो रस्त्यानं जिकडे पाहिलं तिकडे आणि नंतर ॲटोच्या खाली वगैरे उतरलो आणि होता आपला मित्रसोबत आणि गेलो मग पातूरमध्ये झालं काम वगैरे आणि पण घरी आलो होतो आणि संध्याकाळ झाली होती. निघलो होतो आपल्या MIDCच्या इकडे आणि व्ह्यू बघा संध्याकाळचा किती मस्त झालेला होता आणि नंतर गेलो आम्ही आमच्या ITIच्या ग्राउंडवर आणि इथं बघा मस्त व्यायाम करण्यासाठी काही साहित्य लावलेलं आहे ते आणि इथं आमच्या गावातली टीम पण होती. लहान लहान मुलं पूर्ण व्यायाम करत होते आणि इथचा आमचा पहिला दिवस होता. मग काय इथं 2-3 व्हिडिओ वगैरे घेतले आणि हे बघा हा पोरगा काय खतरनाक लमकते रे बा. ओ भाई साहब काय डेंजर लटकते गाडी आणि नंतर आपल्या टीमला पण घेतलं व्हिडिओमध्ये. आपले सोमभाऊ दिसत असतील तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये असतात. तर सोमभाऊसाठी एक लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि नंतर सोमभाऊ पण लटकले होते. नंतर आलो होतो आम्ही आमच्या ग्राउंडवर. इथं पोरं रनिंग वगैरे करतात. हे आमच्या गावातलं MIDC ग्राउंड. इथं गोळाफेक प्रॅक्टिस पण करत असतात आणि तुम्हाला पण याचं असेल या ग्राउंडवर तर येऊ शकता. सकाळी संध्याकाळी पोरं दिसणारच तुम्हाला रनिंग करण्यासाठी आणि गोळाफेक सगळी तयारी करतात याच ग्राउंडवरती आणि हे बघा दोरी पण खेळतात ते पोरं आणि मित्र हा कमीत कमी 150 उड्या खाणार होता दोरीवरून. तर भाऊनं खरंच मारून दाखवला त्याबद्दल त्यासाठी एक लाईक तर करा. तर आजच्या ब्लॉगसाठी एवढं कसा वाटला कमेंट करून पण नक्की सांगा.